आज म्हटलं स्वतःला जाब विचारावा, आईसाठी आपण काय करतो आढावा घ्यावा. आपण पहाटे उठलोय आणि आई दुपारी, असं कधी घडलंय? आपण पहाटे उठलोय आणि आई दुपारी, असं कधी घडलंय? आपण जेवायच्या आधी आईचं ताट आपण कधी वाढलंय? बरं, तुम्ही घरी येताना आईसाठी कधी काय आणता? आपण कधीच विनाकारण आईस घेऊन जात नाही. बरं, तुम्ही घरी येताना आईसाठी कधी काय आणता? बरं, तुम्ही सांगा, तुमच्या स्वतःच्या आईचा फेवरेट कलर कोणता? नाही माहिती. आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केली? आई करते, आपण नाही करत. देवा, आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केली आहे? पाहिलं का आई शेवटची ऑनलाईन कधी आली आहे? तिच्या बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलून देतो, हे सगळं ती करते बरं का. तिच्या बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलून देतो, तिने केलेला पसारा आपण कधी आवरतो? तरी बालाला कोणी बोललं की तिचं मन येतो भरून. आपण मात्र बोलताना शिव्या आईवरून. लक्षात ठेवून बालासाठी ती सतत हात पसरते. नशिबापुढे, देवापुढे, देवांपुढे माझ्या बालाचं भलं होऊ दे. पण स्वतःची मात्र दुपारची बीपीची गोळी विसरते. आईची आई होऊन बालांनो कधीतरी वागा ना. आईची आई होऊन बालांनो कधीतरी वागा ना. तिचं खडबुडीत हात हातात घेऊन एकदा तरी बघा ना. कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही, झेप कमी पडते. खूप उंचावर गेलो आपण, तरीही कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही, झेप कमी पडते. आईने कडीवर घेतल्यावरच आपली उंची वाढते. उगाच कशाला अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा हाणता? उगाच कशाला ते अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा हाणता? आईच्या पोटाला जन्माला येताना देव कुठे आहे म्हणता? आईला सतत मुलांचा ध्यास, सच्च्या प्रेमाची धुंदी. बालानं गंमत आणली नाही तरी आई सदा आनंदी. आईला सतत मुलांचा ध्यास, त्यांच्याच प्रेमाची धुंदी. बालाने गंमत आणली नाही तरी आई सदा आनंदी. नका करू स्पर्धा कोणाशी, नका कोणाचा हेवा. जग जिंकायचं आहे का तुम्हाला? आईच्या पायावर डोका ठेवा, आईच्या पायावर डोका ठेवा. जग जिंकायचं आहे का तुम्हाला? आईच्या पायावर डोका ठेवा, आईच्या पायावर डोका ठेवा. बस एवढंच बोलून मित्रांनो माझे 2 शब्द पूर्ण करतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.